संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून तिसरा आठवडा. दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण विधेयक नियोजित. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी SDRF अंतर्गत पूरग्रस्त राज्यांना 2,117 कोटी 85 लाख रुपयांचा अग्रिम निधी केला मंजूर. महाराष्ट्राला मिळणार 500 कोटी रुपये. इराणसोबत आजपासून चर्चा सुरू होणार असल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रात बदल घडून येत असून शैक्षणिक संस्थांनी कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले ब्रजभूषण शरण सिंग आणि विनोद तोमर यांची दिल्लीतल्या न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ग्लासगो इथं समारोप. 39 पदकांसह भारत चौथ्या स्थानी. 2030 साठीच्या स्पर्धेच्या यजमानपदाचे सूत्र भारताकडे सुपूर्द. राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी भारतीय चमूची कामगिरी अभिनवास्पद असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचं केलं कौतुक. आणि श्रीलंका दौऱ्यासाठी दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराच्या जागी अकीब नबीची भारतीय क्रिकेट संघात निवड. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात